स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. हाय अवी. हाय. अरे इकडे चाललो होतो, म्हटलं तुला भेटून जावं. कशी आहेस? बरी. ये ना बस. ये काम. काय ग, तू काही बोलतच नाहीयेस. नाही अनिश, ऍक्च्युली मी तुला 1-2 दिवसात फोन करून बोलूनच घेणार होते. का ग? नाही तसं विशेष काय नाही. काय झालं, मला येऊन एवढे दिवस झाले पण मी आपलं सगळं माझंच ऐकवत बसले. तुला विचारलंच नाही तू कसा आहेस. कसा आहेस तू? ऑफिस कसं चाललंय? ठीक. आणि निधी कशी आहे? मी पाहिलंच नाही ना तिला. घेऊन ये ना कधीतरी, एकदा आमची ओळख तरी होईल. अनिश, बोलत नाहीस? नाही, काही नाही. आणि मी तिला मला सांगणार नाहीस काय चाललंय? माझ्यापासून लपवतोयस? माझ्यापासून? अनिश, मला कळलंय की. कळलंय ना तुला? मग का विचारतेस? अनिश, तू निधीशी ज्या पद्धतीने वागतोयस ना, ते म्हणजे तुलाही असंच वाटतंय की मीच? तुला कोणी सांगितलं? अनिश, अनिश, तू असं काय बोलतोयस? अरे तू असा नाहीयेस. तू असा 4 चौघांसारखा नाहीयेस अनिश. अरे एखादी गोष्ट मला हवी आहे किंवा एखादी गोष्ट माझी आहे ती मला मिळाली नाही किंवा माझी गोष्ट दुसरी कोणी घेऊच शकत नाही, असा तू कधीच वागत नव्हतास रे. आणि तू ऐकलंस ना, असं म्हणतात की जेव्हा प्रेम दुःख देतं तेव्हा मैत्रीच फुंकर घालत असते. हे बानिश, प्रेमापेक्षाही खूप मोलाचं असं नातं आपल्या दोघांमध्ये आहे. ते सगळ्यांना मिळत नाही. ते खूप प्रेशियस आहे, निदान माझ्यासाठी तरी. आणि केवळ तुझ्या वागण्यामुळे लोकांनी आपल्या मैत्रीला काहीतरी वेगळं नाव द्यायचं किंवा त्याला गालबोट लावायचं, हे मला नाही आवडणार. तुला आवडेल? अनिश, हे बघ, आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स. तसंच तू पण अनिश, तुला नाही का वाटत हे सगळं खूप फॉर्मल होत आहे? अनिश, या सगळ्याची गरज आहे का? हे घडायला पाहिजे का आपल्या दोघांना? रागवलास?
ठरवून सुद्धा रागावू शकत नाही मी तुझ्यावर. येतो. हाय. हाय. इथे कुठे? डॉक्टरांकडे आले होते. काय झालं? काय नाही. तू इथे कसा? मी माझ्या एका मित्राकडे आलो होतो. अवंतिकाला भेटायला आला होतास ना? सुरुचीने सांगितलं होतं मला. ती इथेच राहते. हो, मी तिलाच भेटायला आलो होतो. आता तर काय, कोल्हापूर सोडून ती कायमची इथेच आले, त्यामुळे. निधी प्लीज, तुला माहित नाही तिच्या आयुष्यात किती मोठा प्रॉब्लेम झालाय ते. तिला तिच्या नवऱ्यानं. आय नो, आय रिअली फील सॅड फॉर. पण तिला तिच्या नवऱ्याने फसवलं म्हणून तुला जास्त दुःख होतं, पण स्वतःच्या बायकोला आपण फसवलं याचं तुला काहीच. निधी प्लीज, प्लीज डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अवंतिका. अनिश, मी स्वतःला तिच्याशी कधीच कम्पेअर केलेलं नाही. पदोपदी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देत होतास की मी तिची जागा कधी घेऊ शकत नाही, हो ना? निधी, या गैरसमजापोटीच तू माझ्यावर असले आरोप करतेस आणि म्हणूनच आज ही परिस्थिती आली आहे. गैरसमज माझा आणि अनिश तुझा झालेला आहे. यू हॅव चीटेड मी. प्लीज निधी, आता रस्त्यावरती तमाशा नको. तमाशा मी नाही, तू केलायस अनिश माझा. तू मला फसवलंयस. फसवलंयस तू मला. निधी प्लीज. निधी, 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 निधी. अनिश, काय झालं बेटा? हे बघ अनिश, मी तुझ्याशी कधीच वडिलांसारखं वागलो नाही, तर नेहमी एखाद्या मित्रासारखं वागलो. हे काय चाललंय? मला सांगशील तर तुझं मन हलकं होईल. Tell me, बेटा. पप्पा, आपण कितीही विचारपूर्वक काही करायचं ठरवलं तरी ते तसं होत नाही. असं का होतं पप्पा? अवंतिकाचं माझ्यावर प्रेम नाही, मी ऍक्सेप्ट केलं. तिच्यापासून दूर जाऊन तिला विसरण्याचा प्रयत्न केला. मग मम्मासाठी तिच्या सांगण्यावरून निधीशी लग्न केलं. तिच्यावर माझं प्रेम नसताना सुद्धा तिला सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्यातही मला यश नाही आलं. आतापर्यंत एक समाधान होतं की निदान अवंतिका तिथे सुखी आहे. पण तेही खोटं ठरलं. निधीला ऍडजस्ट करण्याचा मी काय कमी प्रयत्न केला? तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पप्पा. पण जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह विचार करून मी तिच्या दिशेनं एक पाऊल उचललं, तेव्हा निधी असं काही वागले की मी आपोआपच 2 पावलं मागे आलो. आज मी अवंतिकाला भेटायला गेलो होतो. दॅट्स गुड. कशी आहे ती? काय म्हणाली? ती सुद्धा हेच म्हणाली, तू स्वतःचा संसार असा स्पॉइल करू नकोस. मग तू काय विचार केलास? मी काय विचार करणार? तिला भेटून बाहेर पडत होतो तर कोइन्सिडेंटली तिथे निधी मला भेटली. डॉक्टरांकडे गेली होती आणि तिनं सगळ्या गोष्टीचा दोष मलाच द्यायला सुरुवात केली. त्यात तिला चक्कर आली. मी कसा बसा तिला सावरत तिच्या घरी घेऊन गेलो, तर माझ्याबरोबर यायलाही तयार नव्हती. अरे पण एवढं हायपर व्हायला तिला झालं काय?
सगळ्या गोष्टीचा दोषी मीच आहे असं सांगत होती. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पप्पा तुम्हीच मला सांगा, मी आता नक्की कसा वागू? मी आजपर्यंत नेहमी दुसऱ्यांसाठी जगत आलो, त्यांना जसं आवडेल तसं ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला मी. यापेक्षा आणखीन वेगळं काय करायला हवं मी? अनिश, एक खरं सांगू, रागावू नकोस. तू दुसऱ्यांसाठी जगण्याच्या प्रयत्नात स्वतःपासून पळत लागलायस. पप्पा हे खरं आहे अनिश. मला सांग, तू कधी निधीला समजून घेण्याचा प्रयत्न केलास? कधी तिच्यासारखं होऊन तिच्या भावनांचा विचार केलास? तू नेहमी तिला स्वतःच्या चौकटीत तोललंस. मला मान्य आहे, निधी आणि अवंतिकात साम्य नाही, त्यांची कंपॅरिझनच होऊ शकत नाही. अवंतिका हा तुझा भूतकाळ आहे, जो कधीही परत येणार नाही, आणि निधी तुझा वर्तमान काळ आणि भविष्य काळ. हे बघ अवनीश, हा सगळा तुला ओरडोस वाटेल. थिंक ओव्हर इट. चल, खूप रात्र झाली, आता झोपायला जाऊ. हेलो हेलो दलजीत, मैं बोल रही हूँ. बोल. वो अनिश कह रहा था कि निधि उसे रास्ते में मिली थी, उसे वहां पे चक्कर आ गई. अब कैसी है वो? तुम्हारे बेटे ने वहां भी उसे कुछ कहा होगा, तो और क्या होगा? कितना सहेगी मेरी बेटी? मैं मानती हूँ मेरी गलती है, मैं अपने बेटे को समझा नहीं सकी. पर निधि भी मेरे बच्चे जैसी ही है ना. मैं उसे भी बहुत चाहती हूँ, लेकिन मैं क्या करूँ? गीता, तुम उसे चाहती तो थोड़ा तो उसका ख्याल करती, देखती उसे क्या हुआ है. रंजीत, अरे उसे क्या हुआ है? देखो, तुम उसे कुछ छुपा रही हो. अरे बताओ तो सही, उसे क्या हुआ है? मैं तुम्हें नहीं बताना चाहती थी, और निधि भी नहीं, पर प्लीज प्लीज दलजीत बताओ ना, क्या हुआ है? गीता, शी इज प्रेग्नेंट. क्या? वही बताने के लिए तो आई थी वो. हाय रब्बा, फिर उसने बताया क्यों नहीं हमें? कैसे बताती? तुम सब लोग तो अनीश और अवंतिका की शादी की बात कर रहे थे ना. नहीं, बस वो तो यूं ही. देखो गीता, निधि बच्चा अबॉर्ट करना चाहती है. क्या? अभी निधि अनीश का डिवोर्स हुआ नहीं है, तो अनीश की परमिशन लगेगी अबॉर्शन के लिए. तुम अनीश से कह दो कि निधि से बात कर ले और निधि के साथ जाकर पेपर साइन कर ले. दलजीत, तू भी चाहती है कि बच्चा अबॉर्ट हो? हमारे हाथ में क्या है? बच्चों ने डिसीजन ले लिया है. शायद यही उनके लिए ठीक होगा. और गीता, जब अलग ही होना है तो ये बच्चा भी क्यों? अब कोई डोर उनको बांध कर नहीं रख सकती.
बाबा येते मी, मला आशीर्वाद द्या. आई येते का? अभि अभि पुन्हा जर तुला तिथे त्रास झाला ना तर अजिबात थांबायचं नाही तिथे, ताबडतोब इकडे निघून यायचंय. आतापर्यंत तुला जितका त्रास झाला ना तितका आता बास झाला. आणि पुन्हा तुला काही त्रास झाला ना तर मला फोन कर, मी ताबडतोब निघून येईन तुला घ्यायला. सलील, तुम्हा सगळ्यांचे हे शब्दच पुरेसे आहेत मला. तुझी बहीण पराभूत होऊन कधीच येणार नाही. तू आता इथली काळजी करू नकोस. अजिबात करू नकोस, मी आहे. निखिल, खरं तर ह्या अशा परिस्थितीत एका मुलीच्या बरोबर तिच्या बापाने असायला हवं. पण अवंतिकाने जो वेगळाच निर्णय घेतलाय त्यामुळे तिला ह्या अशा प्रकारे तिच्या सासरी जावं लागतंय. नाही, मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच, पण तिच्या बरोबर मला राहता येणार नाही. तुमच्या भरोशावर मी तिला तिथे पाठवतोय. तिला मदत कराल? तुम्ही अवंतिकाची अजिबात काळजी करू नका. थँक्स. आजपर्यंत अभि इतक्या वेळा माहेरी आली. तिची पाठवणी करताना डोळ्यात पाणी असलं तरी मनात तुडुंब आनंद भरलेला असायचा. पण आज तिला परत पाठवतोय ते इथं कायमचं परत येण्यासाठी. अशी विचित्र पाठवणी कुठच्याही आई वडिलांनी कधी केली नसेल. होम स्वीट होम. इट्स वेरी हॉट नाउअडेज. अरे आ गए आप? क्या हुआ? वो राम, मैंने दलजीत को फोन किया था. क्यों? निधि के बारे में पूछने के लिए. कैसे हो? अनीश, निधि मां बनने वाली है. उस दिन वो यही बात बताने के लिए आई थी यहाँ पर. हो नो, म्हणजे आपल्याला वाटलं तसंच झालं. ती बिचारी आपल्याला सांगायला आली असेल आणि आपलं अवंतिकाबद्दलचं बोलणं ऐकून तशीच परत गेली असेल. दलजीत कह रही थी कि वो बच्चा अबॉर्ट करना चाहती है. क्या? निधिला मूल नको. और वैसे भी बच्चा रखने से फायदा भी क्या है? तुम दोनों वैसे भी साथ रहने वाले हो ही नहीं. क्यों जी, मैं ठीक कह रही हूं ना? हे खरंच म्हणा. तुम्ही दोघं जर बरोबर राहणार नसाल तर मूल वाढवण्यात काय अर्थ आहे? ही तरुण आहे, उद्या तिला लग्न करावंसं वाटलं तर हे मूल प्रॉब्लेम व्हायला नको, हो की नाही? आपको भी ऐसा ही लग रहा है ना? मैंने जब से बात सुनी है मैं बहुत डिस्टर्ब हो गई हूँ. राम, मला वाटतं की नाही गेला. आता आपण काही बोलायचं. आता जे काही डिसिजन घेईल ते अनीश घेईल आणि ते त्याचं फायनल डिसिजन असेल. आओ पुत्र, बैठो. क्या लोगे?
जी कुछ नहीं, मैं सिर्फ निधि से बात करना चाहता हूँ। ठीक है, मैं उसे भेजती हूँ। निधि, निधि। उगवले आहे थे झाड पाण्याचे आसवानातीच वेडी सांडते आहे जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी